तिसरी जी कथा आहे ती फार महत्वाची कथा आहे आणि ती खऱ्या अर्थाने यशस्वी अशी दीर्घकथा आहे. आता लघुकथा, दीर्घकथा, कादंबरिका आणि कादंबरी असे 4 सीमारेषा पुसट असलेले वाङ्मय प्रकार आहेत. परंतु दीर्घकथेकडून समीक्षकांच्या ज्या अपेक्षा असतात त्या बहुतांश अपेक्षा या 2 कथांपेक्षा हरित नावाच्या कथेने या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहे. निर्मला नावाची नायिका या कथेमध्ये आहे आणि दुर्दैवाने तिच्या नवऱ्याला सट्ट्याचा नाद लागलेला आहे आणि या सट्ट्याच्या नादापायी तिच्या संसाराची अत्यंत धुळघाण होते आणि तरीही ती बाई ती लढत राहते. आपल्या साऊ नावाच्या मुलीसोबत आपला जो मुलगा आहे विशाल त्याच्यासोबत ती लढत राहते. आतापर्यंत मराठी कथेमध्ये, मराठी कादंबरीमध्ये दारुड्या नवऱ्याचा संसार रेटणारी स्त्री आलेली होती. पण आज पहिल्यांदा महाराष्ट्रामधून, मराठीमधून असो की ऐराणीमधून असो, सट्टाचा नाद लागलेल्या पुरुषाचा संसार रेटताना ज्या ज्या अडचणी येतात त्या सगळ्या अडचणी या कथेमध्ये आलेल्या आहेत. त्या तपशिलामध्ये मी या ठिकाणी जात नाही, परंतु अत्यंत गदारीचे चटके त्या बाईला सहन करावे लागतात आणि तरीही ती नवऱ्याला एका शब्दानेही रागवत नाही. ती म्हणते की माझा नवरा जेव्हा त्याला सट्ट्याचा नाद लागलेला नव्हता तेव्हा त्याने मला राणीसारखं ठेवलेलं आहे. माझ्या नवऱ्याला सट्ट्याचा नाद लागला तर तो चांगली वागली, त्याच्या सोबतीच्या लोकांमुळे लागला, माझा नवरा वाईट नाही अशी मानणारी खास खानदानी स्त्री या कथेमध्ये येते. पानापानावर तिचं दुःख आणि कारुण्य या ठिकाणी आलेलं आहे. सरांचं कौशल्य याच्यामध्ये असं आहे की अतिशय खास ऐराणी शब्द आहेत जे लुप्त होण्याचा मोठा धोका आहे. हे सगळे शब्द, सगळे वाक्प्रचार पानापानावर आहेत. म्हणजे जवळपास 270 एवढे खास ऐराणी शब्द हे टिकवण्याचं काम या पुस्तकाने केल्यामुळे हे पुस्तक ऐराणीच्या अंगाने एक मौलिक अशा प्रकारचा दस्तावेज झालेला आहे. अगदी उदाहरण द्यायचं असेल तर चौचत्राईचं काम करणे, चाचे रोपे लावणं, भका भेटणे, पट्यापणा करणं, कटका लावणं, हे जे लुप्त होणारे वाक्प्रचार आहेत ऐराणीचे, हे असेच्या असे त्या ठिकाणी आलेलं आहे. कृषीविषयक काही शब्द आहेत तेही आलेले आहेत. उदाहरणार्थ फुल्या पाडणे, मोरखिनी गाठ बांधणे, पेडा रया घेणे, हे सगळे शब्द या कथेमध्ये येतात आणि कथेची उंची त्या ठिकाणी वाढत जाते. अतिशय महत्वाचं असं हे सगळं आहे. सरांचं चिंतन सुद्धा या कथेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. डोळ्यामध्ये तार येणं, पोट थंडा असे फार मोठा भाव आशय ज्याच्या पोटामध्ये साठवला आहे असे भावगर्भ शब्द ऐराणीतले. मराठी सरांनी म्हटलं की असे जे शब्द असतात की ज्यांना कोणत्याही जगातल्या भाषेत पर्यायी शब्दच नाही, की जो फक्त ऐराणीमध्येच आहे, फक्त ऐराणीमध्येच आहे, असे अनेक शब्द आहेत. त्यातले महत्वाचे शब्द या कथेमध्ये त्या ठिकाणी येतात आणि अतिशय महत्वाचा हा सगळा भाग या कथेमध्ये येतो. चिंतनाची स्थळे आहेत, सगळ्या पद्धतीच्या रूढी परंपरा, त्यांचा होणारा जात आणि त्या जातामुळे होणारी सगळी कुचंबणा, त्या स्त्रीची निर्मलाची, हे सगळं या ठिकाणी येतं. आणि पुन्हा एकदा त्या जो नवरा आहे तो दुरुस्त व्हावा, त्याचा सट्ट्याचा नाद दूर व्हावा असं तिला वाटतं, पण तो काही होत नाही. शेवटी तो त्या सट्ट्यासाठी चांदीचा रुपया कुठे मिळेल, अक्कलकुवाचा बाबा कसा फिटचा आकडा सांगतो, स्वप्नामध्ये नाग येतो वगैरे वगैरे, हे सगळे सट्टा खेळणाऱ्या लोकांचं जीवन आणि त्यांच्यामुळे प्रभावित होणारा त्या बाईचं संसार आणि ती त्या संसाराला कशा पद्धतीने तोंड देते आणि आपला संसार फुलवते, एक आदर्श अशा पद्धतीची ही दीर्घकथा या ठिकाणी आलेली आहे. या तीनही कथा दीर्घ आहेत, जवळपास 50 पानांची एक कथा आहे. लघुकथा लिहिणं ही एक वेळ सोपी गोष्ट आहे, पण दीर्घकथा लिहिणं ही खूप तारेवरची कसरत असते. कदाचित सरांना एक कथा 3 वेळा रिराईट करावी लागली असेल, पण कथेचं जे तंत्र आहे ते अतिशय व्यवस्थित आहे. कथा कुठेही सैल होत नाही, कुठेही तंत्राला बाधा पोचत नाही आणि दीर्घकथेच्या समीक्षकांच्या सगळ्या अपेक्षा पहिल्या 2 कथेपेक्षा तिसरी कथा अधिक उत्तमपणे करते. याचा अर्थ पहिल्या 2 कथा फसल्या असं अजिबात होत नाही. त्याही कथा दीर्घकथा आहे आणि खानदेशामधल्या स्त्री जीवनाचं असेल, पुरुष जीवनाचं असेल, राजकारणाचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हे अतिशय नेमक्या शब्दामध्ये उत्तम अशा पद्धतीच्या शैलीमध्ये खास ऐराणीमधल्या संवादामधून आणि ऐराणी देवा आणि तावडी बोलीचं संमिश्रण करून केलेल्या निवेदन शैलीमधून ही कथा वाचकांसमोर येते. या कथेला चांगलं भवितव्य आहे. मी त्यांना शुभेच्छा.